M.A. मराठी, M54 मराठी 223 आधुनिक मराठी वाङ्मयाचे इतिहास, द्वितीय सत्र, पुस्तक 4, आधुनिक मराठी वाङ्मयाचे इतिहास, इसवी सन 1960 ते 2000. आता या पुस्तकातील घटक 7 मध्ये आपण 1960 ते 2000 या काळातील आत्मचरित्र, आत्मकथने आणि चरित्र यांचा आपण थोडक्यात सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता ह्या घटकाचं जर उद्दिष्ट आपल्याला पाहायचं असेल तर 1960 ते 2000 या काळातील आत्मचरित्रांचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करणे, स्त्रियांच्या आत्मचरित्रांचे वेगळेपण लक्षात आणून देणे, दलित आत्मकथनाची वैशिष्ट्ये सांगणे आणि 1960 ते 2000 या काळातील चरित्रांचे स्वरूप व वैशिष्ट्ये सांगणे. आता आपण या घटकाचं विषय विवेचन बघूया की प्रथमतः आपण काही वैशिष्ट्यानुसार आत्मचरित्राचा इतिहास पाहणार आहोत. त्यानंतर शेवटी चरित्राचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. कारण आत्मचरित्राचे लेखन संख्येने बरेच आहे, शिवाय त्याचे महत्त्व अधिक आहे. आपल्या व्यक्तिगत आणि कधी सार्वजनिक जीवनाची कथा आपल्याच भाषेत आत्मचरित्रात सांगितली जाते. लिहिणारा लेखक आपले स्वतःचे जीवन, भोवताल, मित्रपरिवार, सहकारी, केलेले कार्य, घटना घडामोडी यांचा वेध घेत असतो. आयुष्यातील महत्त्वाच्या घटना प्रसंगांची नोंद त्यात केली जाते. एक प्रकारे जगलेल्या क्षणांचे ते सीमावलोकनच असते. कथा, कविता, कादंबरी या साहित्य प्रकारात जसे काल्पनिक जग उभे केले जाते तसे घडत नाही. त्यात आलेल्या व्यक्ती प्रत्यक्षातल्या असतात. घडलेल्या घटनांचा अर्थ आपल्या दृष्टिकोनातून लेखकाला लावावा लागतो. 60 नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात आत्मचरित्र लिहिले गेली. लेखकाची पार्श्वभूमी, त्यात येणारा आशय लक्षात घेऊन त्यांची वर्गवारी केली तर ते समजून घेणे सोयीचे होईल. दलित, ग्रामीण आणि स्त्रियांच्या आत्मचरित्रांनी हा काळ गजबजलेला आहे. आत्मचरित्रांना मिळणारी प्रसिद्धी आणि लेखकांना मिळणारी प्रतिष्ठा यामुळे अनेकांनी आपल्या कथा तसेच दलित आत्मकथनांचा इतिहास आपल्याला इथे थोडक्यात समजून घ्यायचा आहे. आत्मचरित्राची विविध रूपे आढळतात. आठवणी, संस्मरणे, लेख, स्वकथन, आत्मकथन, आत्मचरित्र याबरोबरच कादंबरीमध्येही त्याचे रूपांतर करण्याचे प्रयोग मराठीत झालेले दिसतात. आता लेखकांची आत्मचरित्रे आपण बघूया. या काळात अनेक लेखकांनी आत्मचरित्र लिहिले आहे. त्यापैकी काहींचा परिचय आपण करून घेऊया. वाचकांना लेखकाचे जीवन जाणून घ्यावे असे वाटत असते. आपल्या आवडीचे साहित्य निर्माण करणारा लेखक कसा जगला, त्याचे जीवन कसे घडले, जीवनाबद्दल त्याच्या काय धारणा आहेत त्याबद्दल त्याला उत्सुकता असते. वि. द. घाटे यांचे दिवस असे होते 1961 मध्ये त्यांनी लिहिले. हे आत्मचरित्र सुसंस्कृत व्यक्तित्वाचे दर्शन घडणारे आहे. चिंतनशीलता, काव्यात्मकता या लेखनशैलीबरोबरच एका अंतर्मुख प्रांजळतेचाही अनुभव त्यात येतो. घाटे यांनी अनेक शहरात वास्तव्य केले. या गावांच्या ठिकाणी त्या विभागातील संस्कृती, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक स्थिती, मित्रमंडळी याबाबत त्यांनी लिहिले. त्यांनी लावलेला जीवनाचा अर्थ, बाळगलेली जीवनमूल्ये, समाज पद्धती, शिक्षण, विवाह संस्था अशा अनेक विषयांवरची त्यांची भाष्य यात केलेली आहेत. समकालीन सामाजिक, राजकीय, साहित्यिक वातावरणाचा वेध या आत्मचरित्रात घेतला आहे. नाशी फडके यांना कादंबरीकार म्हणून प्रचंड लोकप्रियता लाभली होती. माझं जीवन एक कादंबरी 1969 मध्ये त्यांनी हे लिहिलं आणि त्यातून त्यांचे कलासक्त असे जीवन उलगडलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या साहित्याची निर्मिती प्रक्रिया, विषय, लेखकाला याबद्दलची तपशीलवार माहिती त्यात येते. मात्र या आत्मचरित्रात आत्मपरीक्षणाला फारसा वाव मिळाला नाही. नाशी फडक्यांचं माझं जीवन एक कादंबरी श्री ना पेंडसे यांना मात्र तटस्थतात साधले आहे. श्री ना पेंडसे यांच्या लेखक आणि माणूस 1974 मध्ये त्यांनी लिहिलं. यात त्यांचा जीवनपट, साहित्यिक प्रवास, त्यांची स्वाभिमानी वृत्ती त्यांचे दर्शन घेते. जीवन सेतू, हे सेतू माधवराव पगडी यांचे आत्मचरित्र एका प्रगल्भ चिंतनशील साहित्यकाचे तितकेच उत्तम आत्मचरित्र आहे. अनेक भाषांवरचे त्यांचे प्रभुत्व, सत्याविषयीची निष्ठा, संयमी वृत्ती
यामुळे हे आत्मचरित्र वाचनीय झालेले आहेत. शिवाय त्यातील उत्कटताही भावणारे आनंद साधले यांचे मातीची चूल हे आत्मचरित्र त्यातील स्त्री पुरुष नात्यांविषयीच्या लेखनामुळे, जगावेगळ्या अनुभवामुळे आणि त्यातील प्रामाणिकतेमुळे गाजले. अवांतिका हे अनंत काणेकर यांचे आत्मचरित्र त्यांच्या जडणघडणीवर, व्यक्तिमत्वावर आणि लेखन निर्मितीवर प्रकाश टाकणारे. आनंदीबाई शिर्के यांचे सांजवात हे 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील मराठी समाजातील स्त्रियांचे दर्शन घडवणारे आहे. एकत्र कुटुंब पद्धती, स्त्रियांना विशेषतः सुनांना मिळणारी वागणूक, पुरुषांची वृत्ती, धाक यांचे वास्तव सांगणारे आहे. आंतरजातीय विवाहाला मान्यता नसणे, हुंडा पद्धती, लोकांचे नर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा अनेक बाबी यात येतात. श्री के क्षीरसागर यांच्या तसबीर आणि तकदीर या आत्मचरित्रात त्यांनी केलेली भाषा शुद्धीची चळवळ, सहवासात आलेल्या साहित्यिकांचे अनुभव यासारख्या अनेक बाबींचा पोह केलेला आहे. आणि तत्कालीन वाद प्रतिवाद, वाङ्मयीन टीका यांनाही त्यात बऱ्याचपैकी प्राधान्य दिले. ह.वी. मौटे यांनी एक सर्व मंगल शिप्रा मध्ये साहित्य प्रकाशन व चित्रपटांशी संबंधित आलेले अनुभव तसेच अनेक कलावंतांची व्यक्तिचित्र उभे केले आहेत. तर वि स खांडेकर यांचे एका पानाची कहाणी हे आत्मचरित्र कौटुंबिक स्वरूपाचे झालेले आहे. प्रथम पुरुषी एकवचनी हे पु.बा. भावे यांचे 3 खंडात असलेले आत्मचरित्र, त्यात त्यांचे शिक्षण, कामगिरी, पत्रकारिता आणि त्यांची हिंदुत्ववादाशी असलेली निष्ठा व्यक्त झालेली आहे. तर वामन चोरघडे यांच्या आत्मचरित्राचे नावच जडणघडण असे आहे. 1942च्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतल्याने पत्कराव्या लागलेल्या तुरुंगवासात त्यांना महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभला आणि त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम चोरघडे यांच्यावर झाल्याचे दिसून येते. विश्राम बेडेकर यांचे 1 झाड 2 पक्षी हे आत्मचरित्र बरेच गाजले. आयुष्य बघणारा एक मी आणि त्याचे परखड परीक्षण करून लिहिणारा दुसरा मी असे 2 मी यात आहेत. बेडेकर हे साहित्याबरोबरचे चित्रपट व रंगभूमी या क्षेत्रातही वावरले. त्यामुळे आत्मचरित्राने नासे इनामदार अनेक पैलू दिसतात. त्यांच्या रसिकत्वाचाही परिचय त्यातून होतो. नासे इनामदार यांनी त्या स्वप्नांच्या आठवणी हे 3 भागात लिहिले आणि पहिल्या भागात नोकरीतले अनुभव, दुसऱ्या भागात कादंबरी लेखनाचे संदर्भ, तर तिसऱ्या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील दिवस याबाबतचे अनुभव त्यांनी मांडलेले आहेत. प्रसिद्ध चरित्रकार धनंजय कीर यांनी कृतज्ञ मी कृतार्थ मी या नावाने आत्मचरित्र लिहिले आणि चरित्रामागील भूमिका, केलेली अपार मेहनत याचा पडताळा यातून येतो. तर थोर संशोधक व लेखक वि.भी. कोलते यांच्या अजून चालतेची वाट या प्रदीर्घ आत्मचरित्रात त्यांची वैयक्तिक जडणघडण तर आहेच, शिवाय त्या काळच्या विदर्भातील घडामोडी सविस्तरपणे आलेल्या आहेत. त्यात कोलते यांनी केलेले महानुभाव, संप्रदायाच्या साहित्याचे संशोधन, संपादन, ताम्रपट व शिलालेखांचे संशोधन यासारख्या महत्त्वपूर्ण कामातील अनुभव आलेले आहेत. एका मुंगीचे महाभारत हे प्रसिद्ध लेखक व समीक्षक गंगाधर गाडगीळ यांच्या आत्मचरित्र. गाडगीळ हे नवकथेचे प्रणेते. कथालेखनाची निर्मिती प्रक्रिया, पूर्वतयारी, त्यांचा नवतेचा आग्रह याविषयीची विवेचन येते. गाडगिळांची अभिनिवेशी शैली, मतांचा ठामपणा, आग्रह यांचे दर्शन आत्मचरित्रात करते. आनंद यादव यांच्या झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल यांना आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या म्हटले तरी त्यांचा विचार आत्मचरित्र म्हणूनच करावा लागेल. आनंद रत्नापा जकाते हा शेतकरी शेतमजूर घरातला मुलगा कष्ट करून मेहनतीने शिक्षण घेऊन पुढे प्राध्यापक होतो. प्रसिद्ध साहित्यिक आनंद यादव म्हणून नावारूपाला येतो आणि ग्रामीण साहित्याची चळवळ उभी करतो. या त्यांच्या प्रवासातील अनुभव या 4 खंडात वाचायला मिळतात. लेखकांच्या आत्मचरित्रांना बऱ्यापैकी तटस्थता लाभलेली दिसते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणाही आपल्याला आढळतो आणि जीवनाबद्दलचा दृष्टिकोन, परिस्थितीशी केलेला संघर्ष, समकालीन संदर्भ आणि साहित्य निर्मिती प्रक्रिया या संदर्भातला आशय या आत्मचरित्रात प्राधान्याने आलेला आहे.
आता आपण कला क्षेत्रातील आत्मचरित्रे बघूया की कलावंतांच्या आत्मचरित्रातून त्यांनी केलेली उपासना, कलाप्रेम उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि संगीत, नाट्य, चित्रकला इत्यादी क्षेत्रातील कलावंतांचे आत्मचरित्र लक्षणीय ठरले आहेत. त्या कलाक्षेत्राचे ज्ञान वाचकाला त्यातून होते आणि फारशी कलाक्षेत्राच्या बाहेर येत नसली तरी विशिष्ट ध्येयनिष्ठेने जगणाऱ्या कलावंतांचा त्यातील प्रवासही एक महत्त्वपूर्ण जीवनशोध ठरतो. प्रभात फिल्म कंपनीने मराठी चित्रपट क्षेत्रात मोलाची भर घातलेली आहे. बाबूराव पेंढारकर यांनी चित्र आणि चरित्र मध्ये तसेच शांताराम आठवले यांनी प्रभातकाल या आत्मचरित्रात प्रभात फिल्म कंपनीविषयी लिहिले आहे. तर नाट्य क्षेत्राशी संबंधित असलेले चिंतामण कोलटकर यांचे मुखवट्यांचे जग मध्ये त्यांनी केलेल्या भूमिका अनुभव सांगितलेले आहेत. त्यासोबतच अभिनय साधना म्हणजे काय आणि ती कशी करावी याविषयी उत्तम विवेचन आले आहे. गजानन जहागीरदार यांनी संध्याकाळ आणि पाऊल खुणा या 2 भागातील आत्मचरित्रात रंगभूमीबरोबरच चित्रपटातील सहकलावंतांची वेधक माहिती पुरवली आहे आणि राम नगरकर यांचे रामनगरी हे आत्मचरित्र वाचक प्रिय झाले. ग्रामीण ढगांचा बाज आणि बोली, आकर्षक निवेदन शैली त्यात वापरली. स्वतःकडे विनोदी नजरेने पाहण्याची दृष्टी ठेवल्यामुळे त्यातील विनोदाला निर्मळपणा व उदात्तपणा लाभलेली आहे. या क्षेत्रातील कलावंतांनी आपल्या यशाचा प्रवास, कलावंतांचे परस्पर संबंध याबाबतचे अनुभव आत्मचरित्रात लिहिले. सहकलावंतांची व्यक्तिचित्रेही त्यात आहेत. अभिनेते दत्ता भट झाले मृगजळ आता जलामय, बापूराव माने माझे कलाजीवन, मधुकर तोरणमल तिसरी घंटा, दिनकर द पाटील पाटलाचा पोर, मामा पेंडसे, केशराचे शेत, सूर्यकांत मांढरे धाकटी पाती अशा आत्मचरित्रांचा उल्लेख त्यात करता येईल. शांतारामा हे व्ही शांताराम या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे कथन आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, कॅमेरा आणि इतर तंत्रज्ञानाच्या त्या काळातील नव्या माहितीविषयी त्यांनी लिहिले आहे. सांगते ऐका, मानिनी असे अत्यंत महत्त्वाचे चित्रपट या सृष्टीला देणाऱ्या अनंत माने यांचे अनंत आठवणी हे आत्मचरित्र एका दिग्दर्शक निर्मात्याच्या वाटचालीची कहाणी आहे. काम करताना झालेल्या चुका, त्यात केलेली दुरुस्ती ही त्यांची वैशिष्ट्य लक्षात येतात. व्यावसायिक यशापयश मांडणार हे आत्मचरित्र प्रांजळ असे आहे. भालजी पेंढारकर हे या क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व, 42 चित्रपटांची आणि साधी माणसं या राष्ट्रपती पारितोषिकाप्राप्त चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. भालजी पेंढारकर यांनी आणि या क्षेत्रातील अनुभवांबरोबरच लौकिक जीवनातील अनुभवही त्यांनी सांगितले आहेत. चित्रपट क्षेत्राचा प्रदीर्घ असा कालपट, त्यातील अवस्थांतर म्हणजे वसंत शिंदे यांचे विनोद वृक्ष हे आत्मचरित्र. मराठी नाटकात नाचाची भूमिका करणाऱ्या गणपत पाटलांचे रंग नटेश्वराचे हे आत्मचरित्रही प्रांजळ आहे. संगीत क्षेत्रातील कलावंतांनी आत्मचरित्र लिहिले. अरुण दाते, शतदा प्रेम करावे, जी.एन. जोशी, स्वरगंगेच्या तिरी, वामनराव देशपांडे एका गायकाचा ताळेबंद या काही कलावंतांचा उल्लेख त्यात करावा लागेल. चित्रपटात काम करणारे प्रतिष्ठेचे मानले जात नव्हते अशा 1935च्या सुमारास लीला चिटणीस यांनी संसाराची आर्थिक गरज म्हणून हे काम स्वीकारले. पुढे त्यांचे कौटुंबिक जीवन विस्फटले. चंदेरी दुनियात मध्ये त्यांनी हे मांडले. दुर्गा खोटे यांनाही आर्थिक अडचणीवर चित्रपटात जावे लागले आणि त्या परिस्थितीत तसेच त्या काळात झालेले बदल मी दुर्गा खोटे मध्ये त्यांनी सांगितले आहे. या क्षेत्रातील जडणघडण, जीवन प्रवास, यशापयश, अनुभव, शांताजोग आणि जयश्री गडकर यांनी अनुक्रमे रंग आणि ढंग आणि अशी मी जयश्री मध्ये कथन केले. शांता हुबळीकर यांनी कशाला उद्याची बात, लीलाबाई पेंढारकर माझी जीवनयात्रा, लालन सारंग जगले तशी यांनी आपला जीवन प्रवास मांडला. या श्रेयांचे चित्रपट क्षेत्रातील अनुभव जसे त्यात येतात तसेच त्यांच्या दुःखदायक संसाराची कथाही येते. आता आपण बघूया की विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचे आत्मचरित्र. मराठीत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आत्मचरित्र लिहून त्यांचे अनुभव वाटचाल नोंदवले. राजकारण, समाजकारणात वावरलेल्या अनेकांनी आपले अनुभव शब्दबद्ध केले. आपल्या कामाचा दस्तऐवज लोकांसमोर यावे त्यांना वाटते ना, अशा आत्मचरित्रांमध्ये घटना घडामोडींचं महत्त्वाचे स्थान मिळते. गंगाधर देशपांडे माझी जीवनगाथा, आत्माराम वासुदेव मोडक आत्मारामाची वाटचाल, मृणालिनी देसाई निशिगंध, मोहन रानडे सतीचे वाण,
उषा डांगे, उषा काल, इंदिरा मायदेवी, स्मृती तरंग अशा अनेकांनी आत्मचरित्र लिहिली आहेत. स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतलेले जसे त्यात आहेत, तसे स्वातंत्र्य भारतीय राजकारणात उतरलेले नेते त्यात आहेत. सामाजिक कार्यात झोकून दिलेल्या गोदावरी पळुरेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतो या आत्मचरित्राचा त्यात विशेष उल्लेख करावा लागेल. आदिवासी लोकांमध्ये मिळालेला कार्यानुभव त्यांनी लिहिला. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनुताई वाघ यांच्या कोसबाडच्या टेकडीवरून मध्ये आदिवासी भागात केलेले सेवा कार्य येते. याच पद्धतीने अनुताई लिमये यांनी स्वातंत्र्य चळवळीत घेतलेला सहभाग, केलेले सामाजिक कार्य, राष्ट्रसेवा दलातले अनुभव आम्ही बी घडलो मध्ये शब्दबद्ध केले आहेत. मंगला भागवत, कुण्या एकीचे अंतरंग, उषाताई डांगे, पण ऐकतं कोण यांनी असेच आपापल्या समाजकार्यातील अनुभव मांडले. शंकरराव देव यांचे दैवदेते कर्मनेते हे आत्मचरित्र मुख्यतः संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास मांडते. यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र म्हणजे समाजकारण, राजकारण या क्षेत्रातील आदर्श असे आत्मचरित्र. यशवंतरावांचा सामाजिक राजकीय प्रवास, त्यांच्यावर होणारे विविध विचारांचे संस्कार, प्रभावी व्यक्ती, त्यांची विविध अंगे आणि साशक्ती वाचक म्हणून झालेली वाढ आणि यांचा हृदयगम आलेख आहे. नवनव्या गोष्टी समजून घेणे, त्यातून योग्य त्यांची निवड करणे याबाकी अनुकरणीय आहेत. कृष्णाकाठ ह्या लेखन शैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. त्यांची विश्लेषक दृष्टी आणि त्यासाठीची तटस्थता, आकलन क्षमता आणि संयम यामुळे समतोल साधला जातो. साधी सरळ अर्थवाही भाषा, समाजाबद्दल तळमळ, विकासाचा ध्यास, दूरदृष्टी आणि महाराष्ट्र उभारणीतील त्यांचा मोलाचा सहभाग या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आत्मचरित्रात दिसतात. मोहन धारिया सपर यांचे आत्मचरित्र 1947 ते 1975 या कालखंडातील राजकारण चळवळीवर भाष्य करणारे आहे. मी SM मध्ये SM जोशी यांची झालेली जडणघडण, समाजवादी पक्षाची उभारणी कथन केलेली आहे. याच प्रकारे प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांनी हरवलेले दिवस मधून कम्युनिस्ट पक्षाची वाटचाल, तर समकाळातील राजकीय पटलाचा वेध आत्मकथा मध्ये मधु लिमये यांनी घेतला आहे. हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेला रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, पुन्हा चपळगावकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रातून चळवळीचा इतिहास वाचकांसमोर उलगडलेला आहे. अनेक क्षेत्रातील व्यक्तींची आत्मचरित्रे लिहिले गेली. त्या प्रतापराव बेवरे यांचे मी एक न्यायाधीश हे त्यापैकी एक आहे. तर न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या काळाची पावले याला विशिष्ट अशी मूल्यात्मक भूमिका लाभलेली आहे. महात्मा गांधी, विनोबा यांच्या तत्वनिष्ठ संस्कारात घडलेल्या धर्माधिकारी यांना समाजात झालेली मूल्य घसरण ही अत्यंत चिंतेची बाब वाटते, त्याबद्दल कळकळ ते व्यक्त करतात. मुंबईच्या इन्स्पेक्टरमध्ये अरविंद इनामदार यांनी पोलीस खात्यातील जीव, तर जिंदादिलमध्ये आनंद जाधव यांनी लष्करी जीवन आणले. वैद्यकीय क्षेत्रातील अनुल लिमये यांचे क्लोरोफॉर्म हे आत्मचरित्र हे क्षेत्रातील भयानक वास्तव मांडणारे आहे. तर अरुण गद्रे यांनी किनवटचे दिवस मध्ये आदिवासी भागातील वैद्यकीय सेवाविषयी लिहिले आहे. दिल्लीत पत्रकारिता केलेले यद लोकुरकर यांची उमटलेली पाने स्वातंत्र्याचा अस्वस्थ इतिहास जागवणार आहे. तर नरूभाऊ लिमये यांच्या आत्मचरित्रात 1942ची चळवळ, यशवंतराव चव्हाण यांचे मुख्यमंत्री पदावरील कालखंड, तसे त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सांगितलेले आहे. माधव गाडकरी पत्रकारितेतील केलेले चतुरस्र व्यक्तिमत्व होय. त्यांच्या निर्धार ते लोकसत्ता यात अनेक घटितांचे प्रतिबिंब दिसते. शैक्षणिक क्षेत्रातील नाया डोळे यांचे प्राचार्य, प्रकाशन विश्वातील पंडित अनंत कुलकर्णी यांचे बखरे एका प्रकाशकाची, तसेच मधुकाका कुलकर्णी यांचा प्रकाशक नामा यांच्या विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. गोरा खैरनार यांनी भ्रष्टाचाराशी दिलेल्या लढांची कहाणी एकाकी झुंज मध्ये सांगितले. हुसेन जानदार हे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे नेते. त्यांनी त्या समाजाची परिस्थिती पाहून समाज सुधारण्याचा वसा घेतला आणि त्यांनी जिहाद ह्या आत्मचरित्रात त्यांनी अभिनिवेश न बाळगता त्याबद्दलच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आता आपण स्त्रियांची आत्मकथने बघूया.
तर 60 आणि 70च्या दशकात लिहिल्या गेलेल्या स्त्रियांच्या आत्मचरित्रातून 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील स्त्री जीवनाबद्दल बरीच माहिती मिळते आणि या काळात स्त्रियांची स्थिती दयनीय होती. स्वातंत्र्यपूर्वकात बंदिस्त जीवन त्यांच्या वाटेला आलेले होते आणि एका बाजूला कुटुंबाबद्दल वाटणारी ओढ प्रेम, तर दुसऱ्या बाजूला अपमान, शोषण आणि पुरुषवृत्ती मिळवणारा जाच या कोंडीत 60च्या आसपासच्या काळातील स्त्री जगत होती. शिक्षण घेऊन जशी जशी स्वतःच्या पायावर उभी राहू लागली, स्वतंत्र होऊ लागली, तशी तिच्या अस्तित्वाची जाणीव तिला होऊ लागली. नवे भान येत गेले. तसे तसे पतीच्या वागण्याची परखड चिकित्सा ती करू लागली. पतीच्या सावलीत राहिलेल्या अनेक स्त्रियांनी आत्मचरित्र लिहिले. राधाबाई आपटे यांनी आधीच्या कालखंडातील ढळला रे दिन सखया या आत्मचरित्रानंतर पुन्हा उमटलेली पावले हे आणखी एक आत्मचरित्र लिहिले आणि पतीसोबत राहून राष्ट्रीय कार्यातही त्या समरस झाल्याचे दिसते. रमाबाई साठे यांनी आमच्या संसाराची 50 वर्ष आणि सत्यभामाबाई सुकात्मे यांनी गेले ते दिवस या आत्मचरित्रामधून 20व्या शतकातील सुरुवातीच्या काळातील स्त्री जीवनाचा परिचय करून दिला. यशोदाबाई जोशी यांनी आमचा जीवन प्रवास मध्ये स्त्री दर्शनाबरोबर पतीच्या पुरुषवृत्तीचा समाचार घेतल्यामुळे ते बेधडक झाले आहे. केवळ कुटुंब हे स्त्रियांचे विश्व होते. 60 नंतरच्या काळात त्याचा पट विस्तारू लागला. सामाजिक कार्याचा परिचय त्यांच्या आत्मचरित्रातून होऊ लागला. अहमदनगरचे कॉलेजचे संस्थापक, लोकशिक्षण मासिकाचे संपादक डॉक्टर हिवाळे यांच्या पत्नी रुतबाई हिवाळे आमचे कुठार्थ जीवनमधून त्यांचे सहजीवन आलेले आहे. तर शीलवती केतकरांचे मीच हे सांगितले पाहिजे हे आत्मचरित्र ज्ञानकोशकार श्री विवेक केतकरांच्या समर्थनासाठी लिहिले गेले. पतीसोबतच्या सहजीवनाच्या मर्यादा ओलांडा स्वतः नोकरी करणाऱ्या प्रतिमा भालेराव यांनी अश्वत्थाची फुले या आत्मचरित्रात गृहिणी आणि परिचारिकांचे अनुभव मांडले आहेत. सुशीलाबाई आठवले यांचा आंब्याचा टाळा हे चाकोरी बाहेरील स्त्रीचे लेखन आहे. त्या काळाची अनेक बंधने त्यांनी मोडलेली दिसतात. आई आणि नंतर नवरा यांच्यामुळे आयुष्यात आलेल्या दुःखाची कहाणी, दुर्दैवाशी 2 हात या आत्मचरित्र सरोजिनी सारंगपाणी यांनी सांगितले आहे. तर आशालता सावे यांनी पानाआडचे फूल मध्ये एकत्र कुटुंब पद्धतीतील गुणदोष सांगितलेले आहे. बिनपटाची चौकट हे इंदुमती जोंधळे या आई वडिलांना रिमांड होममध्ये वाढलेल्या स्त्रीचे वैशिष्ट्यपूर्व असे आत्मकथन आहे. तर सिंधुताई सपकाळ यांचे मी वनवासीमध्ये नवऱ्याने टाकून दिल्यानंतर स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या स्त्रीची कहाणी आहे. हजारो निराधार मुलांना आश्रय देत शिक्षण दिल्याचे वर्णन तपशिलाने आले आहे. मराठीत लेखकांच्या पत्नीच बरीच आत्मचरित्र आहे. पत्नींची बरीच आत्मचरित्र आहे. स्वतःबरोबर पतीचे चित्र त्यात रेखाटले. सहजीवन लेखकाचे दोषदर्शन, लेखक पती हाच खलनायक कसा आहे हा आशय वाचायला मिळतो. पार्वतीबाई ठोंबरे या बालकवींच्या पत्नी, पण बालकवींचे अपघाती निधन झाले, त्यामुळे बालकवींचा फारसा सहवास त्यांना लाभला नाही. बालकवींच्या अपघाताचा दोष पार्वतीबाईवर ठेवण्यात आला आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी मी आणि बालकवी हे वैशिष्ट्यपूर्ण आत्मकथन लिहिले आहे. माधवी देसाई यांचे नाच ग घुमा हे बहुचर्चित आत्मकथन. पहिल्या पतीच्या निधनानंतर माधवी देसाई यांनी रणजित देसाई या प्रसिद्ध पण विवाहित लेखकाशी काही काळ संसार केला आणि प्रौढ वयातील या संसारात आलेले अपेक्षाभंगाचे दुःख आत्मचरित्रात आले. तर आहे मनोहर तरी सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मकथनात काहीच हाच स्वकेंद्री दृष्टिकोन असला तरी त्यात सुनीताबाईच्या अनेक पैलूंवर प्रकाश पडतो, त्यामुळे त्याची वाचनीय अधिक आहे. काशीनाथ घाणेकर या विवाहित कलावंताबरोबर प्रेम करत 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कांचन घाणेकर यांचे लग्न झाले आणि लग्नानंतर घाणेकरांचे मद्यपान आणि लहरी वागण्याने त्यांच्या वाटेला मनस्ताप आला आणि हा प्रवास त्यांचा नाथ हा माझा या आत्मकथनात येतो. संसारातील समाधान असमाधान व्यक्त करत जाणारे कमलपाध्ये यांचे बंध अनुबंध हे आत्मचरित्र आहे. यशस्वी सहजीवनाचे आत्मकथन म्हणजे मेहरुनिस्सा दलवाई यांचे मी भरून पावले आहे. संसाराची जबाबदारी पेलत या बाईंनी चळवळीतील हमीद दलवाई यांच्याबरोबर आणि त्यांच्या मृत्यूनंतरही समाजासाठी काम केले. सुमाताई करंदीकर यांनी रास आणि यशोदाबाई पाडगावकर यांनी कुणास्तव कुणीतरी या आत्मकथनामधून लेखकांबरोबर केलेला यशस्वी संसार आणि त्यांनी दिलेली साथ याविषयी सांगत पतीच्या स्वभावाचे कंगोरे उलगडून दाखवले आहेत. या प्रवाहातील एक धक्कादायक आत्मकथन म्हणजे मल्लिका अमर शेख यांचे मला उद्ध्वस्त व्हायचे. नामदेव ढसाळ या प्रसिद्ध कवीच्या पत्नीचे आत्मकथन कैसे विसंवादी सहजीवन सांगत आणि बेफिकर वृत्ती आणि वैगुण्य अधोरेखित करणारे आहे. लेखकाच्या पत्नीने लिहिलेल्या आत्मचरित्रात लेखकाचे व्यक्तिमत्व
उलगडले आहेत. वलय असलेला लेखक पती म्हणून आणि माणूस म्हणून कसा याचा शोध घेण्याचा प्रयत्न जसा या आत्मचरित्रात होतो, तसेच आत्मचरित्र लिहिणाऱ्या लेखकांची तटस्थता आणि मूल्यमापन दृष्टीही समजली जाते. आता आत्मकथने बघूया की आत्मचरित्र आणि आत्मकथन यात फरक आहे. आत्मचरित्राला इतिहासाचा संदर्भ असतो, त्यात भूतकाळाला प्राधान्य मिळते, त्यातले जीवन स्थिर असते. आत्मकथने वर्तमानाशी जोडलेले असते, त्यात केवळ व्यक्ती नसते तर समाजाचे चित्र असते. त्याला सामाजिक सांस्कृतिक संदर्भ असतो, मानवी विकासाची आस त्यात व्यक्त होते. घडलेल्या वास्तवात परिवर्तनाची शक्यता गृहीत धरलेली असते. समाजाने दूर लोटलेला दाबलेला शोषित समाज म्हणजे दलित समाज, त्याने जे भोगले दुःख वेदनामय जीवन या आत्मकथनात प्राधान्याने आले आहे, त्याचा उद्रेक यात आहे. समाजव्यवस्थेने लादलेले दुःख वेदना आत्मकथनाने जगासमोर मांडलेले आहेत आणि संपूर्ण आत्मचरित्राचे झाले, त्यामुळे समृद्ध आहे. दया पवार यांचे बलूत आणि हे पुरास्पृश्य लेखकाचे प्रसिद्ध झालेले आत्मकथन मानले जाते. दगडू मारुती पवार मी च्या भूमिकेतून दया पवार या दुसऱ्या मीला सांगतो मित्राशी हुजगुज करावे असे सांगितले जाते. बालपण, शिक्षण घेत होणारी घडण आणि सामाजिक भान आलेले नायक या 3 अवस्थांचे टप्पे त्यात येतात. त्याच्या वाटेला आलेले दुःख, अस्पृश्यतेचे दाहक अनुभव, समाजातील रूढी, अंधश्रुती, अपेक्षित स्त्रिया यातून शोषित समाजाचे चित्र उभे राहते. निवेदकाचे कविमान, त्याची संयतता वृत्ती आणि कथनातून दिसून येते. प्र. कांबळे यांचे आत्मकथनपर लेखक अस्मिता दर्श या नियतकालिकेत होते. या आत्मपर लेखकांचे 1979 मध्ये आठवणींचे पक्षी या नावाने प्रसिद्ध झाले. शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या परलू परिस्थितीचे संघर्ष करत कसा घडला गेला आणि त्याची कहाणी मराठवाडी बोलीत आलेली आहे. अत्यंत समजूतदारपणे ते प्रकट झाले आहेत. नवबौद्धेतर समाजातील आत्मकथनाची भरही मोठ्या प्रमाणात दिसते. चांभार, मातंग, कैकाडी, ढोर, बेरड, गुन्हेगार अशा कितीतरी समाज घटकांचा त्यात समावेश आहे. माधव कोंडविलकर यांच्या मूप देवाचे गोठणे, मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनात दैनंदिनीच्या रूपात कोकणातील चांभार समाजातील अस्पृश्यतेचे अनुभव येतात. अंधश्रद्धा, रूढी, व्यसनाधीनतेत गुरफटून गेलेली ही माणसे आहेत. जाती जातीतील ताण, माणसातील वृत्ती प्रवृत्ती यांची दर्शन या आत्मकथनात घडते. कोकणी चांभारी बोलीचा प्रभावी वापर संवादासाठी कोंडविलकरांनी केला. लक्ष्मण माने यांच्या उपरा मध्ये कैकाडी समाजाच्या वाटेला आलेली उपेक्षित जगणे, या समाजाला पोटासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला सारखी भटकंती करावी लागते आणि व्यसनाधीनतेत बुडालेला पण जातीचा अतिरिक्त अभिमान असणारा समाज जात पंचायतीकडून नाडला जातो. लक्ष्मण माने अत्यंत हलाखीची परिस्थिती सहन करीत उपाशीपोटी राहत स्थलांतर करीत शिक्षण घेतात आणि सामाजिक चळवळीत काम करतात आणि त्याची त्यात नोंद आहे. प्रसंगानुरूप वापरल्या कैकाडी बोलीतील या आत्मकथनाने अनेक नव्या शब्दांची भर मराठी साहित्यात घातली. उचल्या हेही असेच वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या अशा समाजातून आलेल्या लक्ष्मण गायकवाड यांचे आत्मकथन आहे. त्यांचा जन्मजात गुन्हेगार म्हणून ब्रिटिशांनी नोंद केलेला वडार जातीत जन्म झाला. चोरी केल्याशिवाय पोटाला मिळत नाही. उचल्यात तर चोऱ्यांची अनेक प्रकरणे आली आहेत. या समाजातील निरक्षरता, दारिद्र्य, सांस्कृतिक दर्शन यामुळे वेगळ्या जीवनाचे दर्शन आत्मकथनात घडते. शंकरराव खरात तराळ अंतराळ मध्ये आयुष्याचा लेखाजोखा दारिद्र्य, अज्ञान, मानहानी, कटुता न ठेवता सांगत जातात. उत्तम मंडुतुपे यांनी मातंग समाजातील अज्ञान, दारिद्र्य, अस्पृश्यता याविरोधात सतत करावा लागणारा संघर्ष, काट्यावरची पोट या आत्मकथनात शब्दबद्ध केला आहे. दादासाहेब मोरे यांची गबाळ ही भीक मागून जगणाऱ्या भटक्या कुडमुडे जोशी समाजातील तरुणांची ही कहाणी. खोटे नाटे भविष्य सांगून पोट भरणारी जमात तेवढ्याने भागत नाही म्हणून भीक मागावी लागते. त्यामुळे लहानपणी भीक मागण्याचे धडे त्यांना दिले जातात. दादासाहेबांचा हा जीवन प्रवास म्हणजे जिद्दीने केलेला शिक्षण प्रवास आहे. शरण कुमार लिंबाळे यांचे अक्करमाशी हे सुन्न करणारे आत्मकथन आहे. भीमराव गस्ती हे अशाच प्रकारचे गुन्हेगार ठरवलेला बेरड या अत्यंत उपेक्षित समाजातून आलेले बेरड त्यांचे हे आत्मकथन. चोरीचे खोटे आरोप, पोलिसांची मारहाण, सततच्या कोर्ट कचेऱ्या यातून कार्यकर्ता म्हणून तयार होत देवदासींच्या पुनर्वसनासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कार्यकर्त्याचे आत्मकथन आहे. किशोर शांताबाई काळे यांनी कोल्हाट्याचं पोर हे आत्मकथन आणखी एका समाजाचे अनुभव मांडत हादरून टाकणारे आहेत. त्यानंतर दलित आणि स्त्री या दुहेरी सामाजिक नाकारलेपणातून स्त्री आत्मकथन लिहिली गेली. कुमोद पावडे यांचे अंतस्फोट हे दलित लेखकांमध्ये पहिले आत्मकथन.
आंतरजातीय करून जातीबंधने तोडणाऱ्या लेखकाचे अनुभव यात आहेत. समाजाबरोबर व्यक्तिगत अनुभव, संघर्षाचे प्रसंग, अंधश्रद्धा, स्त्रियांची परंपरानिष्ठ वृत्ती याचे चित्रण केलेले आहेत. मुक्ता सर्व गोड, मिटलेली कवाडे मधून शिक्षण घेत अस्पृश्यते आले दाहक अनुभव तर मांडतातच, शिवाय आपल्या मुलांच्या वाट्यालाही तेच अनुभव येत आहे याचा संतापही व्यक्त करतात. त्यात केवळ दलित म्हणून येणारे अनुभव नाहीत, तर समाजकार्य करताना दिसलेली गटबाजी, जातीयतेची नवी समीकरणे, अंतर्गतून यांचाही धांडोळा घेतला जातो. बेबी कांबळे यांची जिनं आमचं या आत्मकथनामध्ये स्वतःपेक्षा आपल्या समाजाच्या पूर्वायुष्याचे चित्रण आहे. 1940च्या आसपास दलित स्त्रीचे जीवन त्यात येते. शांताबाई कांबळे यांच्या माझ्या जन्माची चित्रकथा या आत्मकथनातही या स्वरूपाचे जीवन आलेले आहेत. रात्रंदिन आम्हा हे राजकीय चळवळीत सहभागी झालेल्या शांताबाई दानी या लेखकांचे आत्मकथन काहीसे वेगळे आहे. बाबासाहेबांच्या चळवळीतून पुढे आलेल्या शांताबाईंनी दलित स्त्री पुरुषांच्या प्रश्नावर अनेक लढे दिले, तुरुंगवास भोगला, अपमानाचे क्षण अनुभवले, स्वकीयांकडून त्रास सहन केला, त्याचे अनुभव कथन होय. मरणकळामध्ये जनाबाई गिऱ्हे यांचा गोपाळ समाजातील शिकून शिक्षिका होईपर्यंतचा कठीण प्रवास आहे. शिक्षण घेणे हेच मान्य नसलेल्या समाजातील समजुती, चालीरीती यांच्याशी त्यांना स्पर्धा करावं लागतं. दलित आत्मकथन बालपणापासून तारुण्यापर्यंत काळ डोळ्यासमोर ठेवला आहे. आता आपण 1960 ते 2000 या काळातील चरित्र लेखन बघूया. स्वतःचे अनुभव लिहिणे म्हणजे आत्मचरित्र. इतर व्यक्ती महत्त्वाचा शोध घेतला जातो तो चरित्र लेखनात. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रा. न. फाटक, ग. खानोलकर यांनी चरित्र लेखनाची समृद्ध परंपरा निर्माण केलेली दिसते. तर स्वातंत्र्योत्तर काळात डॉक्टर धनंजय कीर, डॉक्टर द. गोखले, डॉक्टर यदी फडके, स्मृती देवस्थळी, वीणा गवाणकर यांनी तो वारसा पुढे चालवला. आणि मराठी सुरुवातीच्या काळात साधू संतांची चरित्रे अधिक दिसतात. पुढे ऐतिहासिक नायक, क्रांतिकारक, राजकारणी व्यक्ती, कलावंत, साहित्य, खेळाडू यांची लक्षणीय चरित्र मराठीत झालेले आहे. धनंजय कीर हे महत्त्वाचे चरित्र लेखक. त्यांनी लिहिलेले टिळकांची चरित्र हे निर्भीड मूल्यमापनातून आलेले आहे. तसेच त्यांनी गांधीजींचे चरित्र त्यांच्या प्रती आदर राखत तटस्थपणे समतोल ठेवत पुराव्यानिशी लिहिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 100हून अधिक चरित्रे आहेत. त्यात कीरांनी लिहिलेले चरित्र वाचणे सुस्पष्ट, साधारण, रसाळ भाषेत आहेत. 1975 नंतरच्या काळातही संत, धार्मिक, पौराणिक व्यक्ती चरित्रनायक झालेले आढळतात. राजाराम मोहन राय, महात्मा फुले आगरकर, न्यायमूर्ती गोविंद रानडे, सेनापती बापट, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, आचार्य विनोबा भावे अशा समाजसुधारकांनी सार्वजनिक जीवनातील व्यक्ती चरित्र लेखण्यासाठी विषय झाले दिसतात. सामाजिक क्षेत्रातील चरित्रात व्यक्तिगत आयुष्याला फारसे महत्त्व नसते. हरी नरके यांचे आम्ही पाहिलेले फुले संपादनही महत्त्वाचे आहे. आयुष्याला फार महत्त्वाचे आहे. मागो माळी यांनी लिहिलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या ग्रंथावर डॉक्टर स. ग. मालशे यांनी आक्षेप घेऊन त्यांच्या विश्वसनीयतेत शंका उपस्थित केली. यदी फडके यांचा शोध बाळगोपाळांचा मधून आगरकरांनी टिळकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर र. धो. कर्वे या ग्रंथात त्यांची जीवन कहाणी साधार मांडलेली आहे. अवा कुलकर्णी यांनी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याविषयी लिहिले आहे. कामगार चळवळीचे जनक मानले गेलेले नारायण मेधाजी लोखंडे या महात्मा फुलेंचे सहकार्याचे मनोहर कदम यांनी लिहिलेले चरित्र महत्त्वपूर्ण आहे. साहित्य क्षेत्रातील अनेक प्रतिभावंतांची चरित्रे 1975 ते 2000 काळात लिहिली गेली. साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थांनी अभ्यासक लेखकांकडून लिहून घेतली ना असे इतरही काही प्रयत्न दिसतात. द. न. गोखले यांनी माधव पटवर्धन यांचे, डॉक्टर सरोजिनी वैद्य यांनी गोपाळराव हरी यांचे चरित्र लिहिले. अशा पद्धतीने कृष्णशास्त्री चिपळूणकर, वि. स. खांडेकर, गदी माडगुळकर, नरहरी कुरुंदकर, काका कालेलकर यांची चरित्र प्रसिद्ध झाली. मराठीशिवाय इतरही साहित्यिकांची चरित्र मराठीत आलेली आहेत. आत्मचरित्र लेखक विद घाटे, नाशी फडके, श्रीना पेंडसे, सेतू माधवराव पगडे, अनंत काणेकर, आनंद साधले, आनंदीबाई शिर्के, श्री के. क्षीरसागर, ह. मोटे, वि. स. खांडेकर, वामन चोरघडे, विश्राम बेडेकर, धनंजय कीर, वि. कोलतेन, गंगाधर गाडखिळ, आनंद यादव आहेत. तर स्त्रियांची आत्मचरित्रे राधाबाई आपटे, रमाबाई साठे, यशोदाबाई जोशी, रोजबाई हिवाळे, शीलवती केतकर, सुशीलाबाई आठवले, सरोजिनी सारंगपाणी, आशालता सार्वे, सिंधुताई सपकाळ, पार्वतीबाई ठोंबरे, माधवी देसाई, सुनीताबाई देशपांडे, मल्लिका अमरशे, कांचन घाणेकर यांचे आत्मचरित्र आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.